आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही ना राज, अजून काहीच कळलं नाही त्यांच्याबद्दल। ठीक आहे, तू कळव मला, तुला काही समजलं तर। ठीक आहे। इंतहा हो गई मेरे यार की। काय याचा फोनवर किंवा माझ्यावर राग काढून काय होणार आहे? मी सांगितले काय कमळीला गायब व्हायला? मस्करी सुचतीये साहेब, प्लीज यार, मी आता खरंच खूप फ्रस्ट्रेटेड आहे। एक तर ती मुलगी सकाळपासून सापडत नाहीये, कुठे असेल, कशी असेल, काही खाल्लं असेल की नाही काही माहिती नाही आपल्याला। वा बेटे, माझ्यासाठी कधी थांबतोस का रे 10 मिनिटं खायचा? पण आज सकाळपासून चहा गोड लागत नाहीये, खाण्यापिण्याची शुद्ध नाहीये, नक्की चाललंय काय? साहेब गप्प बस रे, आता तू सुरू होऊ नकोस, काही सुरू नाही। मग काही सुरू नाहीये तर एवढं फ्रस्ट्रेट का झालायस? कारण खूप वर्षांनी कोणाच्या तरी डोळ्यात मी स्वप्न बघितलंय आणि ती पूर्ण करण्याची जिद्द बघितली। आपल्याच घरातलं उदाहरण घे ना, आहे का इथे स्वप्नांना जागा? मी बोलतो, मांडतो, पण एका लिमिटच्या पुढे मी आई समोर काही बोलू शकत नाही रे। पण ती मुलगी, तिचं गाव, तिची आई सगळ्याला सोडून इतक्या लहान वयात इथे शिक्षणासाठी आली। सगळ्यांना नाही जमत आहे, तिला जमतंय आणि म्हणून मला वाटतं की आपल्याकडून जमेल तेवढी मदत तिला केलीच पाहिजे। बर, मला सांग, तुझं मन आत्ता तुला काय सांगतंय? कुठे असतील त्या? काय करत असतील? सेफ आहे साहेबा। येस, म्हणजेच डोक्याचं ऐकू नकोस, मनाचं ऐक। क्योंकि बाब मोशाय, दिल कभी झूठ नहीं बोलता रे, दिल की सुनने का। कुणासाठी तरी जीव जडणं याला प्रेम नाही म्हणत, कुणासाठी तरी झुरणं याला प्रेम म्हणतात। खुश रहा। कमळी, ए कमळी, कमळी, उठ उठ, इथे का झोपलाय? हे निंगी, सर जावायत ना, जावा, नाही तर टकुरच पुढे एकेकाचं। अशी टांग मारीन का नाही, फळा इकडनं। निंगी, अगं मी साधना मॅडम। कोण साधना? साधना तिकडं हिमालयात। निंगी, निंगी, अगं उठ की, उठ। काय इथे का झोपलाय? काय झालंय? मॅडम, त्याचं काय झालं काल रात्री? नाही नाही, काय नाही, म्हणजे आम्ही सकाळ सकाळ लवकर आलतो, तेव्हा कुणी बी नव्हतं, मग म्हणलं इथंच बसू, तेव्हा कधी झोप लागली कळलंच नाही, सॉरी। बरं ठीक आहे, तुम्ही दोघी आता जरा फ्रेश होऊन घ्या। या इकडे या, या इकडे या माझ्या बरोबर। आई, ह्या पेपर्सवर तुझ्या सह्या हव्यात। मी फाईल टेबलवर ठेवून जातो, तुझी पूजा झाली की सह्या करून ठेव। हॅलो,
हां बोल. चला. मॅडम तुम्ही ते प्रिन्सिपल सरांशी बोलणार होतात त्याचं काय झालं? आमचं ॲडमिशन होईल ना? ॲक्च्युली मी सरांशी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण सर नाहीच म्हणाले. छा आमचंच नशीब फुटकं म्हणायचं. इथे याला एवढी मेहनत केली, लाख लेट तरी केल्या, खरं काय उपयोग? आता गावाकडे गेल्यावर समजी लोक हसतील आमच्यावर. निंगे मॅडम, आम्ही गावाकडे परत जायचा विचार बी नाही करू शकतो. मी काय म्हणतो, आम्ही एकदा भेटू काय प्रिन्सिपल सरासनी? मी त्यांना समजावून सांगतो. त्यांनी आमची बाजू ऐकली तर आम्हाला देतील की ॲडमिशन. अगं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. मला नाही वाटत सर ऐकतील. ॲक्च्युली तुमची ॲडमिशन होण्यासाठी एक आयडिया आहे. तुम्ही प्रिन्सिपल सरांऐवजी मी सांगते त्या व्यक्तीला जाऊन भेटा. त्यांना तुमची सगळी परिस्थिती सांगा. जर त्या व्यक्तीने मनावर घेतलं तर तुमची ॲडमिशन झालीच म्हणून समजा. मग देव जरी खाली आला तरी तुमची ॲडमिशन कॅन्सल नाही होऊ शकत. मॅडम सांगा की कुणाला भेटायचंय, मी लगेच पळतो. सांगते. चला मी तुम्हाला पत्ता लिहून देते. या. काय ढक्कल गाडी बर का दा म्हातार्या. जर का मी तुला समजा ढकललं तर काय होईल? तुला लागेल, त्यातनं रक्त येईल, खर्चटेल आणि मग तू काय करशील? तू कळवळशील. नाही, तुला मेंटली त्रास देण्यामध्ये जी मजा आहे ना, बस ती खरी मजा आहे. सुख आहे त्याच्यात. हे बघ काय आहे ना, माझ्याकडे आणि रागिणीकडे तुझ्या अन्नपूर्णे इतका असा कंट्रोल नाही. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर देवाला साकडं घाला आणि त्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघा. आताशा वहिनी जेव्हा देवळात जाते तेव्हा देव सुद्धा असे कानावर हात ठेवून राहतो. तुला सांगायला काय आले होते आणि सांगत काय बसले बघ. काल काय झालं माहितीये का? काल नयनताराच्या पार्टीमध्ये नयनताराने रागिणीला सगळ्यांच्या देखत सांगितलं की या घराच्या प्रॉपर्टीचा हिस्सा अनिकाला काही एक मिळणार नाही. जे काही आहे ते सगळं अन्नपूर्णा देवींच्या मोठ्या नातीचं आहे.